राम राम मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, उद्या नवरात्री आहे, तर मी देवीची पूजा करणार आहे घरी. तर काय काय सामान लागतात ते आणायला मी जाणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो. चला तर मी आता निघते. तर पहा, पाऊस खूप आहे बाहेर, रिमझिम रिमझिम पाऊस तर चालूच आहे. तर मी स्कूटी काय घेतलेली नाही आहे. मी म्हटलं चालतच छत्री आणि मी आणि रिमझिम पाऊस. तर पावसाचा एन्जॉय करत मी निघालेली आहे. फळवाळ्याकडे गेले, त्याच्याकडे काय एवढे फळं नव्हते, म्हणून मी पुढे गेले, कारण 5 फळे आपल्याला घ्यावे लागतात. त्याच्यानंतर पूजेची सामग्री बघत होते, काय काय पाहिजे काय काय नाही आहे. म्हणजे काय पाहिजे ते मी घेतलेले होते त्यांच्याकडून. तर त्याच्यानंतर विचार केले की 5 फळे घ्यायची आपल्याला. मग 5 फळे घेण्यासाठी मी शॉपमध्ये गेले फळांच्या. मग त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी एक एक जे फळं मला पाहिजे होते ते मी घेतले मित्रांनो. तर अशा पद्धतीने मी खरेदी केलेली आहे. त्याच्यानंतर अजून मला वटीचे वगैरे सामान घ्यायचे होते देवीसाठी. तर मित्रांनो, मी पुढे तिकडे गेले वटीचे सामान घेण्यासाठी आणि तिकडून मी वटीचे सामान घेतलेले आहे. आणि अजून काय देवीला वस्त्र वगैरे, शाल वगैरे घ्यायचे होते तेही मी घ्यायला गेले मित्रांनो. तर अशी मी शॉपिंग केलेली आहे देवीच्या पूजेची. आणि मी फायनली आता घरी पोचलेली आहे. आणि फुलं घेण्यासाठी मी सकाळी गेलेले होते, कारण सकाळी सकाळी ताजे फुलं भेटतात आमच्या इकडे, म्हणून सकाळी गेले मित्रांनो. त्याच्यानंतर पहा, सकाळी ही सगळं पूजेची सामग्री मी ठेवलेली आहे. काय काय फुलं आहेत, फळं आहेत, कापूर वगैरे, अगरबत्ती पूर्ण ठेवलेले होते. नारळ मी धुवून घेतलेला आहे, धुवून वगैरे ठेवलेला आहे. हा मी फर्स्ट टाईम पूजा केलेली आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये माझी काही चुका झाली असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर फायनली मी अशी पूजा केलेली आहे मित्रांनो. आणि आमच्या इथे 5 दिवसाचे घट असतात, म्हणून आम्ही 5 दिवसाचे बसवतो. आणि हे मी फक्त पूजा केलेली आहे देवींची, कारण मी 9 दिवसाचे उपास करते, म्हणून मी पूजा केलेली आहे मित्रांनो. खूप मन प्रसन्न झालेलं आहे मित्रांनो पूजा करून, देवीची अर्चना करून. खूप भारी वाटलं. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि कुठे चुकले असेल तर मला माफ करा. बाय बाय.